तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि हा आजचा काही सीन आहे मित्रांनो आमच्याकडे पावसाचा. कालपासनं पाऊस चालू आहे मित्रांनो. हा कालपासनं हे बघा हवा वगैरे. नेट बघा कशी तुटली आपली. आणि हे जे पाणी आहे ना मित्रांनो गच्चीवरनं पडते. हे बघा शेजारच्या प्लॉटमध्ये किती पाणी साचलं आहे. त्या प्लॉटमध्ये पाणीच पाणी मित्रांनो. काल संध्याकाळच्या 5 वाजेपासून ह्या पावसानं जोर पकडला मित्रांनो. हा असाच चालू आहे कंटिन्यू. का बरं मॅम करतो आहे. काय पाहिजे तुला आता तर दिलं ना. हां इकडे पाय काय शेमड्या जेवण म्हणतोय तर जेवण या कितीदा खाणार. आत्ता मला दिलं होतं मी आत्ता इतक्यात. सगळीकडेच पाऊस चालू आहे मित्रांनो. हे बघा. आणि मी पितोय कॉफी आपली. काय चालू आहे किचन मध्ये सकाळ सकाळी. पुरण होते मित्रांनो. बाहेर पाऊस चाललाय आणि आमच्या घरी होते पुरण. पुरण काय पुरण आंब्याचा रस. पुरण आंब्याचा रस. ओके आंबे. वाटतं मी बोललो होतो कधीतरी ब्लॉगमध्येच की हा आमच्या घरचा शेवटचा रस आहे. पण तो आपल्या जे घरी आंब्याचं झाड आहे ना त्याच्या आंब्याचा रस आहे. बरोबर आहे ना. असं आहे बाहेर सीझनचे शेवटचे आंबे. हां सीझनचे आता या पावसानंतर आंबे दिसणार नाही अजिबात. ओके शेवटचा रस म्हणजे आता ऑफिशियली. लाईट गेली मित्रांनो आणि आता इकडे प्रोसेस चालू आहे रस बनवायची. आंबे आंबे आंब्यानं हा शहाणा याला असं वाटतंय की काय करताय ना काही नाही काकवाडी. नुसती गंमत पाहतोय. 11 वाजले मित्रांनो सकाळचे तरी पण पाऊस फुलायचं नाव घेत नाही. हे बघा वातावरण जसं आहे तसंच आहे बघा. किती काळ आहे बघा. कंटिन्यू 7 दिवस पाऊस चांगला आहे मित्रांनो. ओके मित्रांनो मी आता आलो आहे गच्चीवर छत्री घेऊन. आणि बा इथून कसा नजारा दिसतोय मस्त एकदम. मित्रांनो मी इथं आता वरती आलो होतो ना गॅलरीत. इतका भारी नजारा पाहिला ना मी. म्हणजे कोणाचं घर खाली घर कोणासाठी किती कामं येऊ शकते ना याचा मी तुम्हाला आता एक उत्तम उदाहरण दाखवतो. फक्त मला तिथं जाता यायला पाहिजे. ओके एक मिनिट मी जातो तिथं. ओके शिट. तुम्हाला आठवते मित्रांनो मी तुम्हाला एकदा हे दाखवलं होतं. हे ना एक किडा असतो मित्रांनो. त्यांनी हे आधी मातीचं हे घर बनवलं होतं. ओके तो गेला आता इथून तर इथं चिड्यांनी घर बनवलं आहे. आहे ना मित्रांनो भारी. तुम्हाला माहिती आहे का त्या वरच्या तिकडच्या गॅलरीत त्या गांधीजीनं घर बनवलं होतं वरे. तरी ग्रीन नेट लागलं तरी काय झालं आता तरी चिड्या येणार हिचं घर बनवलं आहे. हो चिड्या बसल्या पिल्लं बी झाले. मी गेलो तर ते उडून गेले मग मी येत राहत आले. ओके मित्रांनो तर आता मी भूषणशी बोलतो ना. हे जे आता मी घरटं दाखवलं तुम्हाला ॲक्च्युली ते ना या चिड्यांनीच बनवलं आहे. चिमण्यांनी चिड्या ॲक्च्युली चिमण्यानंच घर बनवलं आहे मित्रांनो. कारण मागच्या वेळेस तर ते मातीचं घर आम्ही तोडून टाकलं होतं पाण्याने. बनवता नाही मोठी असते ना. अरे नाही आता समजलं ते घर बी छोटं होतं. जे पहिलं हे मोठं घर आहे चांगलं. आपल्याला वाटलं होतं ते माती राहते
त्या मागीने बनवलाय तर आपण तोडून टाकलं होतं. मटण. ओके गाईस, पाऊस काही कमी होत नाही. चला जाऊ आपण आता बँकेमध्ये. रेनकोट घालून. पाणीच पाणी मित्रांनो. आता आलोय घरी. बाहेर पाऊस चालूच आहे. आजी पाहते बानूचे ब्लॉग. झोपली उठली आता. झोपली होती ना, झोपली होती, झोपली होती तू. नाही म्हणते. कपडे बदलवले पडले मित्रांनो, थोडा वेळ झाला मी. ओके गाईस, जेवण करतोय आता आम्ही. ओके मित्रांनो, रस, पुरणपोळी, भजी, पापड एंड आमटी. अरे पानी रे पानी तेरा रंग कैसा और तू क्यों नहीं रुक रहा. पाणी काही रुकत नाही मित्रांनो. आणि आता आमचा प्लॅन झाला फिरायला जायचा. मी, भूषण आणि आता काकांना विचारतो. काका जर का नाही आले तर आम्ही जाऊ बाईक घेऊन. आणि काका आले तर आम्ही जाऊ मोठी गाडी घेऊन. आणि मी काकूंना घेऊन आलो मित्रांनो हे दाखवायला. बघा हे घरटं, चिडीचं घरटं आहे. हे खोपा बनवणारी दुसऱ्या चिड्या आहे. ही वेगळीच चिडी पण आहे. हे मातीचं घर बनवणारी दुसरी चिमणी असते. पण ते चिमणी दिसायला पाहिजे आता. नाही आता नाहीये, आता नाहीये. झोपल्या असतील त्या. चिमणी ओरडायला लागली मित्रांनो, तर आम्ही चाललो परत खाली. फायनली मित्रांनो आम्ही चाललोय आता फिरायला. कोण आहे? हो का. शेतात चाललोय मित्रांनो आम्ही फिरायला. अरे हौस काळ्या मनाची. फायनली मित्रांनो आता आम्ही चाललो शेतामध्ये. काका, मी आणि भूषण. आधी भूषणने मी जाणार होतो, नाही सकाळी काकाने मी जाणार होतो. भूषणचं आणि माझं ठरलं. आणि आता नंतर आमच्या तिघांचं ठरलं खेत में जाएंगे अभी ऑफ रोडिंग करना. बॉस नाही मुक्ताईनगर. ये शॉर्ट बारी है तेरा. हाँ ये शॉर्ट बारी आएंगे ना, वो जो बूंद गिरते हैं तो वो ब्लर हो जाता है. हाँ वरना सिर्फ बूंदों को ये करता है फोकस. वाइपर चलने के बाद वो आगे का फोकस करता है. क्या बात है. हाँ हाँ अरे भैया पेट्रोल भरणे झालंय मित्रांनो गाडीत आता. पाऊस तर खतरनाक चालू आहे मित्रांनो. पाणी पाहतो नदीला. हा पूर्ण नदीला पूर आलाय मित्रांनो. भैया काय सीन आहे खतरनाक. शपथ.
हे सगळं वाहून जाईल. नवीन अरे इथं बनेल होता ना पूल. गाडी अटकला की काय तो चालता का पुढे. वाढलं ते आता थोडं ऊपर हां पाणी वाढलं मित्रांनो पुरा पाणी चालू वाढलं. आपल्याला अचानक पाण्याची लेवल वाढली माहिती का. आता आम्ही निघालो इथून शेतात जायला. शेतात आणि आपल्या आता तापी नदीची काय परिस्थिती आहे ते पाहायला चाललो आम्ही. की आते आते अपने को पुल नहीं मिलेगा. कुछ भी हो सकता है. आता येता येता आपल्याला पूल भेटू शकत आता. अचानक 2 मिनिटात पाण्याची पातळी वाढली डायरेक्ट. तो खतरनाक direct. आहे तो हा दोघी म्हणून त्या एका भीमावर लागते. हे ह्या पुलाच्या बरोबर. कंटिन्यू पाऊस चालू आहे मित्रांनो. हा कंटिन्यू पूर येणार नाही तर काय. हा थोडाफार गॅप असता तर ठीक आहे. कितना मैंने आज सुबह देखा 7,000 किलोमीटर का ढग आपल्या पुऱ्या हिच्यावर आहे इंडियावर. क्या बात करतोय. हाँ 7,000 किलोमीटर त्याचं डायरेक्शन आहे. क्या बोलते एरिया वाइज. एरिया त्याचा देनो उसने वेस्ट टू ईस्ट और हाँ। नॉर्थ टू साउथ साउथ पूरा ढक के रखा है. ढक के रखा है. इसलिए पूरी इंडिया में बारिश हो रही है. क्यों रुकेगा फिर. ये पानी नहीं रुकता 2 दिन और. ते ढग दिसणारच ते. मग दिसतंय ना का. वो कंटिन्यू चालू रखना पडेल. अरे हा दुकानं बी सगळे बंद होते बरं मुक्ताईनगरचे. काही काही मोजके दुकानं चालू होते. फुल ऑफ रोडिंग चालू झाली मित्रांनो आता. चांगला आहे रस्ता. वाहून गेला रस्ता. इतका बी खराब नाही आहे. खराब आहे भया. टाइम इसमें लगा देना. बघा मित्रांनो परिस्थिती. पाणीच पाणी पूर्ण भागात. शेतात पोचलो मित्रांनो आम्ही. आणि हा नजारा आहे असा बघा शेतांचा. ही लागली आपली गाडी इकडे मस्तपैकी. आणि समोर आपलं शेत भैया काका. और हमने कुछ लाया है मस्त. पाऊस थोडा कमी झाला आहे मित्रांनो. आता फवारी चालू आहे नसते. तुम्ही म्हणताल आम्हाला दिसत बी नाही पण फवारी कशी काय दिसेल तुम्हाला. खालच्या शेतात चाललोय मित्रांनो मी आता. खालच्या शेतात बघा रस्ता. चप्पल
मी चप्पल काढून ठेवली. चलो तरी भया एक भरपूर कडक आहे. हे ना पप्पाने नाही तर टिलर मारलं होतं, नाही तर खाले पुरे पत्रा आहे. वाह क्या सीन है भाई, क्या सीन है. बापरे, असे पाय फसताय मित्रांनो, खतरनाक. हे आपलं बाग ना, निलेश उभा आहे खाली वरती. नाही का कारण पूर्ण माती वाहून गेली मित्रांनो इथली. हे बघा, समोर दिसतोय तुम्हाला, मी तो बंधारा दाखवला होता मागच्या व्हिडिओमध्ये, तो पण वाहून गेला. म्हणजे विचार करा तुम्ही, पाणी किती पडलं असेल तर. मी आलो होतो बघा काका. सगळ्यात मेन रिझन हे आहे मित्रांनो, इकडून हे जे पाणी येते ना इकडून, हे रोखता यायला पाहिजे आपल्याला. हां, मागच्या वर्षी पण इथूनच पाणी वाहलं होतं आणि आता पण इथून येते मित्रांनो पाणी. इथून म्हणजे हे पाणी डायरेक्ट वरतून येते जंगलामधनं, टेकडीवरनं. पाण्याची ही पडली ना, त्याच्यातून जाऊ तिकडे, कारण इकडून गेलं तर आपले पाय फसताय मित्रांनो. काकांना आणि भूषणला मी तिकडेच थांबवलं आहे मित्रांनो. ते बघा, आणि हे पाणी पडतेच आहे इथून, याचा पण काहीतरी बंदोबस्त करावा लागेल आपल्याला. मी तिकडेच काढतो, तिथून चालता येते मला. पूर्ण पाय फसताय मित्रांनो इथे. त्याच्यावर उपाय एकच आहे, बांधावं लागेल, म्हणजे बांधावं लागेल. शिट मॅन, नुकसान पहा मित्रांनो, नुकसान. बघा किती गेलं माझा पाय इथे तर. शिट 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 शिट. आत्ता बारे बांध टाकला होता मित्रांनो. हा, पूर्ण इतकं मोठी माझी हाईट, इथपर्यंत जी होती ना हाईट, तिथं बांध होता. असा सीन आहे मित्रांनो, सोपं नाही आहे शेतकऱ्यांचे जीवन. कुठपर्यंत वाद गेलाय मित्रांनो, हे बघा, इथपर्यंत. इथपर्यंत नाही, तिकडे तो जो दगड दिसतो ना, तिथपर्यंत वाद गेलाय. म्हणजे विचार करा पाण्याचा फोर्स काय असेल. खतरनाक पाण्याचा फोर्स असेल मित्रांनो हा. आणि आता काका आणि निलेश पण येत इकडे. हे बघा ना, पूर्ण वाहून गेलाय. मी फोटो दाखवेन मित्रांनो तुम्हाला. मागच्या वेळेस मी आलो होतो ना, तेव्हा केवढा मोठा बंधारा होता ते. हो काय याच्यानं आला तर गाराने, जिकडून पाणी येते तिकडून ये. हा येता येईल ना, बूट काढून या म्हणा.
असा सीन आहे मित्रांनो हा. नुकसान. येऊ नका तिकडे थांबा. तुम्ही आता सुद्धा असा तो बूट काढून का या पाण्यामध्ये इकडून नको इकडून काय फसताय. मागच्या वेळेस तरी बाग मोठा झाल्यावर तो पडला होता. आता तर हे याच्या पहिले हे जे आहे ना हे 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 पाणी हे सगळं इकडून पण आलाय मित्रांनो पाणी वाहत. काय बघा मित्रांनो किती फसला. तुम्हाला आठवते का मागच्या वेळेस निलेश भूषण आणि मी आलो होतो ते आपण आम्ही असेच फसलो होतो. चलो इकडून चला मित्रांनो आता चाललो आम्ही घरी परत. कारण ना परत फुल ऑन पावसाचा मोसम झालाय. ॲक्च्युली भिजायचं तर होतं पावसात पण आता उशीर पण झाला. मी आलो पुढे हे बाकीचे अजून मागेच आहे. नजारा काय भारी आहे मित्रांनो आपल्या शेतात. खतरनाक पण नुकसान बी तसंच झालं आहे खतरनाक. पूर परिस्थिती काय आहे मित्रांनो ते आता पायासारखी राहीन तिकडे गेलं. पूल आहे की गेला आपला पुरामुळे काय माहिती. खतरनाक सीन होता मित्रांनो. पाऊस थांबलाय आता. पाऊस थांबलाय म्हणजे बुंदाबांदी चालू आहे. वातावरण काय मस्त आहे. काय थेल ना बरे तिथंच पडलं असतं ना रे. पप्पा एवढं पाणीमध्ये थांबणार आहे का तुटलं? हा पाणी तर त्याच्यावरती गेले ना. नुसता शेतं खोंदलताय मित्रांनो आम्ही. आणि आता काय झालं की मोबाईलची चार्जिंग पण संपली आहे आणि मोबाईलचं स्टोरेज पण फुल झाला आहे ना. भैया इथं पडत होता आता. तेव्हा कसे चालले आम्ही पुढे. निलेश 2 नंबरले, काका भूषण आणि मी. आणि हे आपलं केळीचं शेत आणि इथं तूर पण टाकेल होते ना बजरी याच्यात टाकलं होतं ते. हे काही इथं पण वाहून गेलं सगळं. हे पाणी सगळं येते इकडून. अरे भैया धीरे भैया. नवीन होता ना तिकडे बी एक असा ते बीट लोक आलं म्हणजे मी पाय कोडलो होतो पप्पू त्या तोडलो होतो ते पाय पाय आपला. दुसऱ्या ठिकाणून पण पाणी वाहून गेलं आहे मित्रांनो. आणि त्याच्यामुळे पण एक बांध फुटला आहे आपल्या शेताचा. ते बघायला चाललो आहे आम्ही. हे बघा शेत दिसतंय का रस्ता. असे सरळ काका. ठीक आहे चला मित्रांनो आता जाऊ घरी. निलेश जाईन घरी. ट्रिप डेंजर डेंजर कपडे गरम कपडे खराब. काका अजून बाहेर थांबले मित्रांनो निलेशसाठी. कारण निलेशने तिकडे लांब गाडी लावली खूप. चाललाय म्हणून काका थांबले बाहेर. संध्याकाळचा टाइम झाला आहे. भीतीचं वातावरण नाही पण मग पाऊस वगैरे थांबले त्याची. तो जोपर्यंत जात नाही 2 व्हीलर घेऊन तोपर्यंत काका काही येणार नाही इकडे.
बाहेर हवा सुटली मित्रांनो. व्ह्यू बघा काय भारी दिसतोय. ओके, ऑफ रोडिंग संपली मित्रांनो आणि आता लागला एकदम मस्त रस्ता. दोन दिवसाचा पाऊस आपला आपण बाहेर निघाल्यावरच बंद पडला 2 दिवस. डिग्री नदी. हो या पूर आला बघ मोठा. पाय पाणी इथपर्यंत आलं या नाल्यापर्यंत. व्हिडिओ दिसत नाही रे. तांब्याचं काय पाहिले. रुकेंगे सिर्फ एक बार. क्या है सीन तो. लेकिन बुटनी पैर में देखना. हाँ बुटनी में पीले पील कुछ होगा नहीं उधर कुछ. पाण्याची पातळी पाहिली काय वाढली ना खतरनाक. मजा आहे का रुकने में. देखते अभी रुक क्या होता है. लोग कम हो. ओके मित्रांनो, परत थांबलोय आम्ही एकदा पुलावर आणि हा पहा नजारा पुलाचा. चलो घर चलो. असा सीन आहे भैया पावसाचा. आम्ही आता आलोय घरी आणि हा बघा लिओ कसं बसला आहे आजी आणि काकू. चला मग आजच्या ब्लॉगला मी करतोय मित्रांनो इथंच एंड. कारण व्हिडिओ लय मोठा झाला आहे आणि मेमरी लय कमी आहे मोबाईलची. तर असं नुकसान होतं मित्रांनो पावसामुळे. शेतकऱ्यांचं वगैरे पूर्ण बाण वाहून गेलाय. केळीचे खोडं बी वाहून गेले. चला मग ब्लॉगला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद. गुड नाईट, बाय. गुड नाईट काय 7च वाजले म्हणा आता. गुड नाईट म्हणायला काही हरकत नाही. बाय.